नमस्कार. अनेकदा वयानुसार थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो. पण यावर एक अगदी सोपा, नैसर्गिक उपाय आहे, जो फक्त 3 दिवसात शरीरात एक नवीन ऊर्जा निर्माण करू शकतो, असं म्हटलं जातं. चला, आज आपण हेच शक्तिशाली रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. सकाळी उठल्यावर असं वाटतं का की अंगात त्राणच नाहीये, शरीर एकदम जड झालंय? ही भावना खूप सामान्य आहे, पण ती आपली रोजची एनर्जी आणि आनंद दोन्ही हिरावून घेते. जर असं काही होत असेल तर हा खास आढावा शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे कसं की शरीरातून पार गळून गेल्यासारखं वाटतं, हातपायांमध्ये ताकदच नाही राहिली किंवा सांध्यांमध्ये सतत दुखतंय. ही सगळी लक्षणं आहेत आतून आलेल्या कमजोरीची. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि चांगली गोष्ट म्हणजे यावर एक सोपा उपाय आहे. पण मग उपाय काय? याचं उत्तर महागड्या औषधांमध्ये नाहीये. ते लपलंय एका 80 वर्षांच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अनुभवात, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य निरोगी राहण्याचा अभ्यासाला दिलंय. चला बघूया ते काय सांगतात. जरा विचार करा, 80 वर्षांची व्यक्ती आणि एनर्जी 25 वर्षांच्या तरुणांसारखी. हे शक्य आहे का? हो आहे. आणि याच डॉक्टरांच्या अनुभवातून आपल्याला हा साधा सोपा उपाय मिळालेला आहे. त्यांनी एक खूप महत्वाची गोष्ट सांगितलीय की शरीरातली ताकद आणि ऊर्जा परत मिळवण्यासाठी कुठल्याही महागड्या टॉनिक्सची किंवा औषधांची गरजच नाहीये. उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे, तोही अगदी कमी खर्चात. मग असे कोणते 2 जादुई घटक आहेत जे शरीराला आतून इतकं मजबूत बनवतात? हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे आहेत, पण त्यांचा योग्य वापर कसा करायचा हेच तर खरं रहस्य आहे. चला आज ते उलगडूया. आणि ते 2 घटक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून शेंगदाणे आणि मनुका. हो, अगदी बरोबर ऐकलं. या 2 साध्या दिसणाऱ्या गोष्टींमध्येच आरोग्याचा खजिना दडलेला आहे. पण फक्त शेंगदाणे आणि मनुकाच का? यामागे एक पक्कं आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक कारण आहे. चला बघूया की हे 2 घटक आपल्या शरीरावर नक्की काय परिणाम करतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, इथे कोणतेही शेंगदाणे घेऊन चालणार नाहीत. वापरायचे आहे ते फक्त लाल, देशी, घुंगरू शेंगदाणे, कारण यात नैसर्गिक कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं भांडार आहे, जे हाडांना आतून मजबूत करतं आणि सांध्यांमधून जो कटकट आवाज येतो ना, तो कायमचा बंद करतं. आता बोलूया मनुक्यांबद्दल. जर दिवसभर स्ट्रेस जाणवत असेल, रात्री शांत झोप लागत नसेल, तर मनुका म्हणजे अमृतासारखं काम करतात. यातलं पोटॅशियम हृदयाला शांत ठेवतं आणि फायबरमुळे पचनक्रिया सुद्धा पुन्हा रुळावर येते. बघा किती सोपं गणित आहे. शेंगदाण्यांमधलं कॅल्शियम हाडांसाठी, मनुक्यातलं पोटॅशियम तणाव आणि हृदयासाठी, आणि दोन्ही एकत्र आले की ऊर्जा आणि पचनशक्ती वाढते. म्हणजे सुरुवातीला आपण ज्या ज्या समस्यांबद्दल बोललो त्या प्रत्येकावर हा एकच साधा आणि प्रभावी उपाय आहे. चला आता सगळ्यात महत्वाचा भाग, हा उपाय घरी तयार कसा करायचा आणि घ्यायचा कसा, याची एकदम सोपी पद्धत बघूया. पद्धत अगदीच सोपी आहे. आपल्या स्वतःच्या मुठीत बसतील ना तेवढे शेंगदाणे घ्या, त्यात साधारण 10 ते 15 मनुका टाका. दोन्ही गोष्टी स्वच्छ धुवून घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. आणि सकाळी उठल्यावर शांतपणे हळूहळू चावून खायचं. भिजवल्यामुळे होतं काय की त्यातले सगळे पोषक घटक शरीर अगदी सहज शोषून घेतं. आता एक प्रश्न मनात येऊ शकतो की शेंगदाण्याची साल काढायची का? तर याची काही गरज नाही. तुम्ही साली सकट खाऊ शकता किंवा साल काढूनही खाऊ शकता. दोन्ही पद्धतीने फायदाच होतो. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट माहितीये काय? हा उपाय जर नियमितपणे केला तर फक्त 3 दिवसात शरीरात एक जबरदस्त बदल जाणवायला लागेल. रोजचा थकवा गायब होईल आणि एक नवीनच तरुण ऊर्जा जाणवेल. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच पडतो. खरी शक्ती आणि आरोग्य महागड्या उपायांमध्ये आहे की आपले स्वयंपाकघरातल्या अशा सोप्या सवयींमध्ये दडलेला आहे? ह्याचा विचार नक्की करा आणि हा सोपा उपाय आजपासूनच करून बघा.